कार्यक्रमाचे आयोजक आमचे मानेसाहेब, साई दिशा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, उपस्थित नागरी बंधू भगिनी आणि मातांनो, मला याची कल्पना आहे की आपल्याला सगळ्यांना ज्यांना पाहायचं होतं त्या सगळ्यांना बघितलंय आणि ते सगळे केले आहेत आणि त्यामुळे जेवढे उरले आहेत त्यांचा नक्कीच हा माईक नाही की त्यासाठी तुम्ही थांबले आहात. मकरंदजींनी जे सांगितलं तेवढंच एक वाक्य मी या ठिकाणी पुन्हा मांडतो. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार मानेजी तुम्ही देताय ते 1888 साली जन्मलेले आणि पुढे ज्याचा उल्लेख मकरंदजी आपण केला की स्त्रीला रंगमंचावर येण्याची परिस्थितीच नाही, त्यावेळेला ज्यांनी स्त्री उभी केली, तिचं रूप उभं केलं, तिच्या अदाकारी उभ्या केल्या, तिच्या लखपी उभ्या केल्या आणि समाजाला जे बघायचं होतं, जे करता येणं शक्य नव्हतं ते संपूर्णता उभं केलं. आणि एक उल्लेख आहे, हा जो गंधर्व, हिचं नाव आहे बालगंधर्व, ते लोकमान्य टिळकांनी त्यांना गंधर्व ही उपाधी त्या ठिकाणी दिली. कारण त्या वयामध्ये एका बालकाला इतकी मोठी नाट्यसंगीताची, रंगभूमीची जाण, म्हणून त्या बालकाला म्हणजे लहान वयातल्या मुलाला गंधर्व म्हणून. अगर आशीष भाई का लिहाज नहीं कर रहे होते ना ये लोग, और मैं यहाँ खड़े होकर के एक वोट करा था अभी कि इनमें से कितने लोग भाषण करने के लिए आए, एक भी ईमानदारी से हाथ नहीं उठा था. भाषण सुनने के लिए एक भी नहीं आया था. सब लोग जो है इस कार्यक्रम में उन सारे फनकारों का, उन सारे संगीतकारों का, उन सारे हुनरमंदों का, उन सारे सेवादारों का जिन्होंने जिस भूमिका में वो काम कर रहे हैं उस भूमिका में अपना सब कुछ समर्पित किया, अपना जीवन समर्पित किया, जीवन पर्यंत साधना की. उस साधना का सम्मान करने के लिए सब लोग यहाँ एकत्रित आए. ये ऐतिहासिक सभागार जिसने मुंबई के रंगमंच को एक नई ऊंचाई दी, मुंबई की संस्कृति के विभिन्न स्वरूपों का साक्षी रहा और एक ऐसे नाम से जुड़ा हुआ ये पुरस्कार समारोह बाल गंधर्व. अभी मकरंद भाई ने विस्तार से उनके बारे में बता दिया, इसलिए मुझे दोहराने की आवश्यकता नहीं है. लेकिन जिस व्यक्ति ने उस कालखंड में, जब न तो इस तरह की लाइट इफेक्ट्स हुआ करते थे, न इस तरह के एडवांस म्यूजिकल इंस्ट्रूमेंट हुआ करते थे, न अकूस्टिक सिस्टम हुआ करते थे, उस जमाने में अपनी प्रतिभा से लोगों को सम्मोहित किया, अपने प्रतिभा से लोगों को बांधना सीखा, अपने प्रतिभा से लोगों को मंत्रमुग्ध किया. मैं मानता हूं कि हम सब लोग, मेरे सहित, मैं दिल्ली से चल करके आया, आशीष भाई अपना काम छोड़ करके आए, इतने सारे हुनरमंद आए, इतने सारे फनकार आए, इतने सारे शुद्धि श्रोता और दर्शक गण आए. माने सर, ये किसान के बेटे की उस ताकत को समझते हुए आए जिसने उस सम्मान, उस व्यक्ति का, उस साधना का सम्मान करने का बेड़ा उठाया. और मैं तो आशीष भाई से कहूंगा कि ये जो ITSF अवार्ड 25 साल से चल रहा है, ये बाल गंधर्व पुरस्कार जो दत्तात्रेय माने साहब और इनका साई दिशा फाउंडेशन जो इतने 25 साल से लगातार दे रहे, मुझे लगता है कि अब समय आ गया है कि दत्तात्रेय माने को भी एक पुरस्कार बड़ा सा किसी न किसी मंच पर दिया जाए. मच मोर. मुझे लगता है जितनी तालियां आपने बजाई है थोड़ा दिल से कम बजाई, थोड़ी और जोर से ज्यादा दत्तात्रेय माने की तालियां. देखिए, बहुत सारे पुरस्कार होते. नमस्कार सगळ्यांना. मुळात आपण ज्या अवॉर्ड साठी आलो आहोत, जरा ऐकताय का? ऐका ना, पटकन ऐका. त्यांची फ्लाईट आहे आणि मला पटपट बोलता येत नाही. आणि यांच्याकडनं मी होकार घेतलाय बघून नुसता. शेखावतजींनी पण मी आता मैत्री सांगितली, तर त्यांचंही आपलं ते थांबतील, फ्लाईट थांबवून. कसं आहे,
मला जेव्हा दत्तात्रय मानेंचा फोन आला की तुम्हाला अवॉर्ड द्यायचा आहे, आणि त्यांनी जेव्हा सांगितलं बालगंधर्व, बालगंधर्व हे नावच, काही नावं अशी असतात की जी ऐकली की म्हणजे जसं म्हटलं नदी, गंगा, गंगा म्हटल्यावर काटा येतो की नाही अंगावर, म्हणजे काय तर पापनाशिनी आहे, जीवनदायिनी आहे, देवाचं वरदान आहे, अशी ती गंगा आहे. त्याच्या आजूबाजूला राहिल्यावर डुंकून घेतलं तर झालं, पाप गेलं, नष्ट झालं. त्याच्या काठाने राहिलं तर तांदूळ, ऊस सगळं काही उगत झालं. बरोबर आहे की नाही? आणि देवाचं वरदान आहे. हिमालयातनं निघाली, बंगालच्या उपसागरात येत येत आपल्यापर्यंत पोहोचली, अशी ती गंगा आहे. कुसुमाग्रजांनी सांगितली, गंगाबाई माहेरवाशी होऊन घरात राहून गेली. माझं म्हणणं आहे, नटसम्राट, संगीत आणि अभिनय हे दोन्ही एकत्र केलं 1905 ते 1955 या काळात. जरा विचार करा, जेव्हा स्त्री नटी नाटकात अभिनय करू शकणार नव्हती, अशा वेळी स्त्री भूमिका स्त्री सारख्या साकार करून स्त्रीला लक्षणीय लक्ष आणि एक आत्मीयता देणारी अशी जर कोणी व्यक्तिरेखा उभी केली असेल तर ते आहे नटसम्राट बालगंधर्व. म्हणजे लक्षात ठेवा, समाजाने सांगितले की स्त्री मंचावर येऊ शकत नाही, तर पुरुष म्हणाला मी स्त्री भूमिकेतनं स्त्रीला उभी करतो. सुभद्रा, शारदा, रुक्मिणी या व्यक्तिरेखा जेव्हा त्यांनी साकार केल्या तेव्हा तुम्हाला सांगतोय प्रेक्षकातनं थोडासा त्यांना भ्रम व्हायचा की खरंच स्त्री आहे का पुरुष आहे, आणि ते स्त्री म्हणून त्यांच्या प्रेमात पडायचे. प्रेक्षक शेवटी वेगळेच आणि वेडेच, पण ती सत्य, ते सत्य साकार करणारे. तुम्हाला माहितीये का, सुंदरतेबद्दल आपण बोलतो, सई तू आज सुंदर दिसतेस, इथे बऱ्याच जणी असतील ज्या सुंदर दिसतायत, पण सुंदरतेला खऱ्या अर्थाने मूल्यमापन कोणी दिलं? बालगंधर्वांनी. एका पुरुषाने वेशभूषा कशी असावी, केशभूषा कशी असावी, त्याच्यावर किती काम केलं पाहिजे, आपली त्वचा कशी असावी, दुधाने अंघोळ करायचे बरं. आता आपण दिवाळीत तेवढं उठणं लावतो, पण खरी काळजी घेतली त्यांनी का? तर ती भूमिका वठवण्यासाठी, त्या खाडीलकरांनी लिहिलेल्या नाटकांसाठी. तेव्हा लक्षात ठेवा, कोलटकरांच्या नाटकांसाठी. तेव्हा लक्षात ठेवा, आज जे इथे आपण उभे आहोत, बालगंधर्वांच्या नावाने या राज्यामध्ये, या देशामध्ये गेली 25 वर्ष सातत्याने पुरस्कार आयोजित करणं, आणि ते त्यांच्याच गावात जन्मलेल्या शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या आमच्या माने साहेबांनी त्याचं आयोजन करणं साई दिशा प्रतिष्ठानच्या वतीने अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आणि यामध्ये कल्पना आणि योजना त्यांची जी आहे ती स्वाभाविकता, आपली नाट्यसृष्टी, नाट्यसंगीत, आपली रंगभूमी, मराठी रंगभूमी आणि त्यावर अधिराज्य करणाऱ्या बालगंधर्वांच्या नावाने सर्व क्षेत्रातील, कलात्मक क्षेत्रातील व्यक्तींना तो सन्मान देणं ही रंगभूमीची सेवा आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. सर, एकीकडे पाहायला गेलं तर आता उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतलेली, विविध विषयावरती सांगितलं, भाजपवरती पण मोठी टीका केली की कुठेतरी पैशाच्या थैल्या पलटी करतात ते मतदार एकमेकांमध्ये असे आवाज, मुंह में राम और बगल में अदानी अशा प्रकारे उल्लेख केलेला आहे. ज्यांना जळी स्थळी पाशाने कंत्राटदार दिसतात, महापालिकेत सेवेच्या ऐवजी कंत्राटदाराशी मैत्री जे जोपासतात, आणि महाराष्ट्रामध्ये विकासाच्या कामाच्या ऐवजी विकासकाशी, विकासाचं नाही विकासकाशीच ज्यांना चर्चा करावीशी वाटते, त्या नकारात्मक मनोवृत्तीचं सार्वजनिक प्रदर्शन म्हणजे उद्धव ठाकरेजी यांची प्रेस कॉन्फरन्स आहे.
ज्यांना विकासाशी लेनदेन नाही, ज्यांना जनतेच्या कामाशी संबंध नाही, ज्यांना विकासाच्या भूमिकेशी लेणं देणं नाही, कंत्राटदार कोण, विकासक कोण, बिल्डर कोण, गुंतवणूकदार कोण, यांच्या नावाशी ज्यांचा संबंध जोडला जातो, असं उद्धवजी करू नये, बरं नव्हे. सर, आपण पाहिलं तर त्यांनी तपोवनला देखील विरोध केला. तपोवनमध्ये ज्या प्रकारे झाडांची कत्तल होत आहे त्याला विरोध केलेला आहे. एकंदर त्या ठिकाणी साधूग्राम जे होते ते दुसऱ्या ठिकाणी बनवायची त्यांनी मागणी केलेली आहे. मला वाटतं आपली भूमिका पक्ष म्हणून मांडणं त्यांचा अधिकार आहे. सरकारने घेतलेल्या कामाचा विषय हा सर्व विचारांना एकत्रित घेऊन केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यासारख्या अन्य जे भूमिका मांडतायत त्याच्यावर सरकार योग्य विचार करेल. सर, संसदेमध्ये ज्या पद्धतीने वंदे मातरम बोलू नये अशा प्रकारचा फतवा काढलेला आहे आणि पुढे जाऊन कुठेतरी आमचे जे खासदार आहेत शिवसेनेचे ते बोलतील, हिंमत असेल तर त्यांना बाहेर काढून दाखवा, विनंती करा, असं आवाहन देखील केलेलं होतं. सध्या मला याची माहिती नाही, माहिती घेऊन घेतो. तर आशिष देशमुख सुद्धा असं म्हणाले की जो आडवा येईल त्याला कापून टाक. कुठेतरी तेव्हा स्टेजवरती मला वाटतं अशा वक्तव्यावर मी प्रतिक्रिया द्यावी असं माझं मत आहे. सर, काल रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. याचे अनेक अर्थ निघत आहेत, अनेक अर्थ जण काढत आहेत. माझ्या या 2 कानांनी मी ऐकलेलं नाही. मला असं वाटतं की घरून मिळालेली शाबासकी खूप महत्त्वाची असते आणि मोठी असते. सो आज मला हा पुरस्कार मिळणार आहे याचा अत्यानंद आहे आणि मी खूप उत्सुक आहे आज जायला बघायला, माझ्या मित्रमैत्रिणींना भेटायला. काय करू